महाराष्ट्रात उद्या परवा मुसळधार पावसाचा इशारा. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झालं आहे. त्यामुळे सध्या पूर्व किनारपट्टीसह राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे. येत्या बुधवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मागील 24 तासामध्ये कोकण गोव्यातील लांजा 120 मिलीमीटर, राजापूर 100 मिलीमीटर, देवगड वैभववाडी 70 मिलीमीटर, दोडामार्ग कणकवली वेंगुर्ले 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात जत 140 मिलीमीटर, विटा 90 मिलीमीटर, कडेगाव 80 मिलीमीटर, पंढरपूर शेवगाव 70 मिलीमीटर पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील सेलू 120 मिलीमीटर, घनसावंगी मंठा परतूर 80 मिलीमीटर, कळमनुरी शिरूर कासार 70 मिलीमीटर पाऊस झाला आहे. विदर्भातील मंगळपीर 80 मिलीमीटर, दारवा 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. 13 ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 14 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा आहे. विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. 15 ऑक्टोबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.